नमस्कार मित्रांनो, डोरबेलचा आवाज ऐकून अनिल आपल्या बायकोला म्हणाला, बघ कोण आला आहे. त्याची बायको दरवाजा उघडण्यासाठी निघाली, पण हॉलमधूनच पाहू लागली आणि गेट न उघडताच परत आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, तुमची आई आहे आणि बरोबर तुमच्या आजीला पण घेऊन आलेले आहेत. आजीला का घेऊन आली? ती तर गावी काकांजवळ राहत होती ना. तुमच्या आईचं ना डोकं फिरलं आहे. स्वतःच्या राहण्याचा ठिकाणा नाही आणि तुमच्या आजींना घेऊन आले आहेत. डोरबेल अजूनही वाजत होती. आवाज ऐकून अनिलचा मोठा भाऊ प्रकाश पण आला आणि म्हणाला, डोरबेल किती वेळ झालं वाजत आहे. तुम्हा लोकांना ऐकायला येत नाही का? दादा, आई गावावरून आली आहे आणि बरोबर आजीलाही घेऊन आली. आता त्यांच्यासाठी 2 रूम खाली कराव्या लागणार. दोघी एकाच रूम मध्ये राहतील. तुझ्याजवळ जो स्टोरूम आहे तो त्या दोघींना देऊन टाक. त्यावर अनिल म्हणाला, स्टोर रूम मध्ये 2 खाट बसणार नाहीत. आईची रूम तुझ्या वाटणीला आली आहे. तुम्ही तीच रूम तिला परत करा. आई नंतर परत ती रूम तुझीच आहे. बेल अजूनही वाजत होती. प्रकाश म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? दोघींचा खर्च मी एकटा करू? आवाज ऐकून प्रकाशची बायको पण तिथे आली आणि म्हणाली, किती वेळ झालं बेल वाजत आहे. कोण आहे बाहेर? कोणी भिकारी आलाय का? तुम्ही लोक गेट उघडत का नाही? तेव्हा प्रकाश त्याच्या बायकोला म्हणाला, जाऊन गेट उघड. बाहेर तुझ्या सासूबाई आणि माझी आजी उभी आहे. मोठ्या सुनबाईने गेट उघडलं. अनुराधाताई आपल्या सासूबाई बरोबर उभ्या होत्या. सुनबाई, गेट उघडायला एवढा वेळ? किती वेळ झालं बेल वाजवत आहे? तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली, आताच जेवण झालं, त्यामुळे झोप लागली होती. अनुराधाताई जेव्हा आपल्या सासूबाईंना घेऊन हॉलमध्ये आल्या तर दोन्ही मुलं हॉलमध्ये बसलेले होते. छोटी सुनबाई पण त्यांच्या जवळच उभी होती. अनुराधाताईंना समजलं नाही. पहिल्यांदा त्यांनी आपल्या सासूबाईंना स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेल्या आणि परत येऊन म्हणाल्या, तुम्ही सर्व हॉलमध्ये बसला आहात, मग गेट का नाही उघडलं? तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली, आई, गेट कसं उघडणार? तुम्ही तर आम्हाला टेन्शन दिलं आहे. घरात तर रूम कमी आहेत आणि तुम्ही आजींना घेऊन आला आहेत. अनुराधाताई म्हणाल्या, सुनबाई, घरामध्ये 6 रूम आहेत. एका रूम मध्ये तू राहतेस आणि एका रूम मध्ये मोठी सुनबाई राहते. एका रूम मध्ये तुम्हा दोघींची मुलं राहतात आणि आपण एकाच गेस्ट रूमचा उपयोग करतो. मग बाकीच्या 2 रूम तर रिकाम्याच आहेत आणि तसं पण तुमच्या आजीला मी माझ्या रूम मध्येच ठेवीन. त्यामुळे अजून एक रूम तशीच रिकामी राहते. तेव्हा प्रकाश म्हणाला, आई, आम्ही घराची वाटणी केली आहे. अनुराधाताई म्हणाल्या, तुमच्या बापाला जाऊन अजून 2 महिने पण झाले नाही आणि तुम्ही घराची वाटणी केली. ठीक आहे, तुम्ही घराची वाटणी केली, पण घरामध्ये राहणारी माणसं तर तेवढीच आहेत ना. मग रूम कशा काय कमी पडतात? तेव्हा अनिल म्हणाला, आई, दोघांच्या वाटणीला 3-3 रूम आलेले आहेत. एक आम्हा नवरा बायकोंना हवी आहे, एक माझ्या मुलांसाठी आणि एक रूम मला गेस्ट रूम साठी हवी आहे. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, एक काम कर बेटा, दोन्ही भावांना गेस्ट रूम एकच ठेवा. तुमच्या दोघांच्या बायका बहिणी बहिणी आहेत, त्यामुळे तुम्हा दोघांचे गेस्ट पण सेमच आहेत. मग 2 गेस्ट रूमची काय गरज आहे? तेव्हा प्रकाश म्हणाला, आई, तू स्टोर रूम मध्ये राहा, तिथे तुझ्यासाठी गाद्या टाकून देतो. अनुराधाताई म्हणाल्या, स्टोर रूम तर खूपच लहान आहे बाळा आणि तिथे खिडकी पण नाही. आमचा जीव गुदमरून जाईल. मी तर माझ्या रूम मध्येच राहीन. असं म्हणून अनुराधाताई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. अनुराधाताईंच्या नवऱ्याचा स्वर्गवास झाला होता. त्याच दुःखामुळे त्यांच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या. अनुराधाताई आपल्या सासूबाईवर खूपच प्रेम करत होत्या, म्हणूनच त्यांची देखभाल करण्यासाठी गावी गेल्या होत्या आणि 1 महिन्यानंतर परत येताना आपल्या सासूबाईंना बरोबर घेऊन आल्या होत्या. कारण अनुराधाताईंना त्यांच्या जाऊबाईवर बिलकुल विश्वास नव्हता. ती व्यवस्थित त्यांच्या सासूबाईंची देखभाल करणार नाही. पण घरातलं वातावरण पाहून अनुराधाताई घाबरल्या होत्या. आज पहिल्यांदाच त्यांना आपली मुलं परकी वाटत होती. अनुराधाताईंनी त्यांची रूम पाहिली. अजून तर त्यांचं सामान तसंच होतं. भिंतीवरती नवऱ्याचा फोटो होता. त्यांना फोटो हसताना दिसला. त्या फोटो समोर उभ्या राहून हळूच म्हणू लागल्या, आज तर आपली मुलं मला परकी वाटू लागली आहेत. असं वाटत आहे की मी कुण्या परक्याच्या घरी आले आहे. रात्री उशिरापर्यंत अनुराधाताई जेवणाची वाट पाहत होत्या, पण 9 वाजले तरीही अजून जेवण मिळालं नव्हतं.
त्या उठून किचन मध्ये गेल्या. पाहिलं तर दोन्ही सुनांनी किचनचे 2 भाग केले होते. अनुराधाताई म्हणाल्या, सुनबाई, अजून माझ्या रूम मध्ये जेवण पाठवलं नाही. माझ्या सासूबाईसाठी खिचडी बनवायला सांगितली होती. तू खिचडी बनवलीस का? तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली, आई, माझा 7वा महिना चालू आहे. मला चपात्या बनवायलाच त्रास होतो. तुम्ही ताईंनाच विचारा खिचडी बनवली की नाही. तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली, खिचडी तर मी पण नाही बनवली. तुम्ही स्वतःच बनवा. तुम्हीच त्या म्हाताऱ्या बाईला घेऊन आला आहात ना. अनुराधाताईंना खूप राग आला. त्या रागाने म्हणाल्या, तोंड सांभाळून बोल. त्या माझ्या सासूबाई आहेत. मला त्या माझ्या आईप्रमाणे आहेत. त्यांच्यासाठी काही बोललीस तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही. तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली, त्या म्हातारीबद्दल जर मी काही बोलली तर तुम्ही काय करू शकता? इथं तुमच्या राहण्याचा ठिकाणा नाही, इथं तुमच्या खाण्यापिण्याची सोय नाही आणि तुम्ही या म्हातारीला घेऊन आला आहात. आई, माझ्याकडे असं रागाने पाहू नका. आता तुमचे दिवस गेले. असं म्हणत मोठी सुनबाई किचनचा दरवाजा बंद करून आपल्या रूम मध्ये निघून गेली. मग छोट्या सुनबाईंनी पण तसंच केलं जे मोठ्या सुनेनं केलं. तिने पण तिच्या किचनचा दरवाजा बंद केला आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली. हे सगळं पाहून अनुराधाच्या ताईच्या पायात जीवच राहिला नाही. त्या तिथेच अंगणात बसल्या, डोळे पाण्याने भरले होते. त्या परत त्यांच्या रूम मध्ये आल्या. मग गावावरून जे जेवण बांधून आणलं होतं तो डब्बा उघडला. अजून पण भाकरी भाजी खाण्यालायक होती. अनुराधाताई बाहेर आल्या. घरासमोरच एक दुकान होतं. तिथून दह्याची 2 पाकिटं घेऊन आल्या. मग त्या दह्यामध्ये भाकरीचा चुरा करून चमच्याने त्या सासूबाईंना खाऊ घालू लागल्या. पहिला घास तोंडात जाताच अनुराधाताईंच्या सासूबाई म्हणाल्या, अनुराधा, दोन्ही मुलं आणि सुना हातातून निघून गेले आहेत. सासूबाईंना जग पाहून 90 वर्षे झाले होते. त्यांना अनुभवावरूनच माहीत झालं होतं की इथलं वातावरण खराब आहे. अनुराधाताई म्हणाल्या, असं काही नाही आई, तुम्ही उगाच शंका करत आहात. अनुराधा, गेटवर आपल्याला एवढा वेळ वाट पाहावी लागली तेव्हाच मला समजलं होतं. मग आत आल्यानंतर माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही. ज्यांचं सगळं बालपण माझ्या जवळ गेलं आहे ते मला ओळखतच नव्हते. मला तेव्हा समजलं होतं की ही परकी झाली आहेत. मला उद्या सकाळी गावी परत घेऊन चल. शहरातलं वातावरण बरोबर नाही. अनुराधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या म्हणाल्या, माहित नाही काय कमी पडलं माझ्या संस्कारात. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुझ्या संस्कारात काहीच कमी नाही ग. कमी तर या शहराच्या हवेत आहे. तू उदास होऊ नको. तू तर खूप चांगली आई आहेस. असं म्हणत सासूबाईंनी अनुराधाताईंच्या डोक्यावरून हात फिरवला. अनुराधाताईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मुलांनी येऊन विचारलेही नाही, आई, तू जेवलीस की नाही? सकाळी सर्वांनी मिळून चहा पिला तेव्हा पण त्यांना आपल्या आईची आणि आजीची आठवण झाली नाही. सकाळी 8 वाजता मोठी सुनबाई येऊन म्हणाली, आई, घराच्या बाहेर रिक्षा उभी आहे. तुमची मुलं तुम्हाला परत गावी पाठवत आहेत. तुमचं सामान उचला आणि निघा आता. अनुराधाताई काहीच बोलल्या नाही. कदाचित त्यांना पहिल्यांदाच अंदाज आला होता की असं काहीतरी होणार आहे. त्या बाहेर येऊन आपल्या मुलांना म्हणाल्या, गावी माझ्या राहण्यापिण्याचा खर्च कोण देणार हे पण सांगा. मोठा मुलगा म्हणाला, तुझ्या खात्यामध्ये अजूनही 4 लाख रुपये आहेत. मग आई, तुला पैसे देण्याची काय गरज आहे? या घरावर तू नेहमी हुकूम चालवत होतीस, पण आता तुझ्या सुनांना चांगलं वाटत नाही. तू इथे राहिलीस तर उगाचच घरात कलेश होत राहील. गावाला आपलं मोठं घर आहे. तिथं तुझं म्हातारपण पण आरामात जाईल. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, आता तर मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. जर कोणी जाईल तर ते तुम्ही लोक. तुम्हाला काय वाटलं हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे? जेव्हा त्यांना पहिल्यांदाच हृदयविकाराचा अटॅक आला होता तेव्हाच त्यांना समजलं होतं. मला म्हणाले होते, अनुराधा, आपली मुलं आपल्या हातातून निघून गेली आहेत. आता माझा पण भरोसा नाही. कधी मला देवाचा बुलावा येईल. म्हणून मी हे घर तुझ्या नावावर करत आहे. म्हणजे भविष्यात तुझ्या बरोबर काहीही चुकीचं होणार नाही. मग अनुराधाताई हातात असलेल्या फोनकडे बघत म्हणाल्या, मी पोलिसांना फोन करत आहे. ते आता येतीलच. तुम्ही लोक आतापासूनच घर खाली करायला सुरुवात करा. एवढं ऐकताच दोन्ही मुलं आणि सुना घाबरले. छोटी सुनबाई हात जोडून म्हणाली, आई, मी प्रेग्नेंट आहे. या अशा अवस्थेत आम्हाला घरातून बाहेर काढू नका. काहीतरी दया करा. दोन्ही मुलं दयावया करून म्हणू लागले,
आई, आमच्या बरोबर असं करू नको. आम्ही रस्त्यावर येऊ तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, तुम्ही लोकांनी तर आम्हा म्हातारीवर दया केली नाही, मग मी तुमच्यावर का दया करू? तुमच्यामध्ये दया आणि संवेदना राहिलेली नाही. तुमच्या मनात विष भरलं आहे. तुम्हा लोकांना जर इथं राहू दिलं तर तुम्ही ते विष मला पाजायलाही कमी करणार नाही. मला तर डॉक्टरांकडेही घेऊन जाणार नाही. मग मुलांनी एक घर भाड्याने घेतलं आणि अनुराधाताईंचं घर रिकामं केलं. आता अनुराधाताई त्या घरात आपल्या सासूबाई बरोबर राहू लागल्या. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.